जी शाळा बसरवाडीची शाळा ही जिल्ह्यामध्ये प्रथम ISO झालेली आहे आणि सुदैव असं आहे की मी या ठिकाणी जामखेड तालुक्यात आल्यानंतर त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळालं आणि जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला। आणि म्हणजे याचं खूप कष्टाळू आणि मेहनती शिक्षक असल्यामुळं मी न येणं या कार्यक्रमाला म्हणजे एक त्यांच्यावरती अन्याय झाला असता, कारण ते मी पाहतो की मला सुद्धा उंचीवर नेण्याचं काम चव्हाण सरांनी केले। त्याच्यानंतर ते तुमच्या या ठिकाणीच नाही म्हणजे जामखेड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी स्नेहसंमेलन होईल त्या ठिकाणी ते स्वतः उपस्थित असतात। तेच नाही तर त्यांची टीमच आहे, असे सातपुते सर वगैरे असे बरीच टीम आहे आणि मग ते काय करतात ते ग्रामस्थांना प्रोत्साहित करतात आणि जास्तीत जास्त प्रकारे शाळेला देणगी कशी होईल मिळेल यासाठी ते प्रयत्न करतात। अतिशय चांगल्या प्रकारचे मनोरंजन करतात, प्रबोधन करतात, त्यामुळे शाळेला देणगी मिळते आणि त्या देणगीमधून ते शाळेची सुधारणा होते। तुमची शाळा तर तुम्ही पाहिले असेल की द्विशिक्षिकी शाळा आहे, पण जामखेड तालुक्यात 1 नंबरची शाळा आहे, इथली गुणवत्ता पण चांगली आहे। या ठिकाणी जामखेड तालुक्यामध्ये शैक्षणिक वातावरण अतिशय चांगल्या प्रकारचं झालेलं आहे। तुम्हाला माहित असेल की आता जे मुख्यमंत्री शाळा योजना होती त्याच्यामध्ये सारोळा शाळा ही जिल्ह्यामध्ये 2रा क्रमांक आला आणि 5 लाखाचं बक्षीस आपल्याला मिळालं आहे। नुकताच नवोदय परीक्षेचा निकाल लागला आणि जिल्ह्यामध्ये आपला 2रा क्रमांक आला। 9 मुलं नवोदय परीक्षेची निवड झाली। वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या स्पर्धा असतील जिल्ह्यामध्ये, याच्यामध्ये जामखेड तालुक्यानं घवघवीत असे यश मिळाले। याला सर्वस्वी कष्ट घेणारे जे शिक्षक आहेत ते माझ्या तालुक्यातील सर्व शिक्षक, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन जामखेड तालुक्याची गुणवत्ता जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर नेण्याचं काम केलं आहे।